ग्रामीण भागात कर्करोगाने झालेल्या मृत्यूंमध्ये स्तनांच्या कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण मोठं असतं. याचं कारण महिला त्याबाबत उघडपणे बोलत नाहीत. एकतर अशा कर्करोगाची जी लक्षणं असतात त्याबद्दल महिला अनभिज्ञ असतात आणि दुसरं, त्याचा त्रास जरी सुरू झाला तरी तो व्यक्त करायला त्या संकोच करतात. ही कोंडी फोडणं गरजेचं होतं. मनीषा आव्हाळे जेव्हा सोलापूरला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या तेव्हा प्रोजेक्ट निदान हे अभियान सुरू करून त्यांनी महिलांना स्तनांच्या कर्करोगाच्या विषयावर बोलतं करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आशा वर्कर्सचा परिणामकारक वापर केला. आशा वर्कर्सना आरोग्य विभागाचा कणा समजलं जातं. तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क रुजलेला असतो. त्यामुळे स्त्रियांना बोलतं करण्यात त्या महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हे मनीषा आव्हाळे यांना माहीत होतं. प्रोजेक्ट निदानला चांगली सफलता मिळाली. या उपक्रमाला मनीषा आव्हाळे यांच्या एक वैयक्तिक वेदनेची पार्श्वभूमी होती, हे कमी लोकांना ज्ञात आहे. 2017ला जेव्हा मनीषा आव्हाळे IASच्या अंतिम टप्प्यावर आलेल्या होत्या आणि त्या मुलाखतीची तयारी करत होत्या तेव्हा त्यांच्या आईला स्तनांचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. मग तपासणी, उपचार, पाठपुरावा यात त्या सतत आपल्या आईच्या सोबत असायच्या. प्राथमिक स्तरावरच निदान झाल्यामुळं त्यांच्या आईला झालेला आजार बरा होऊ शकला, याची जाणीव स्वतः मनीषा आव्हाळे यांना झाली होती. तसा वैयक्तिक अनुभव त्यांच्याकडे होता. तीच जाणीव आणि तो अनुभव सोबत घेऊन त्यांनी सोलापुरातील ग्रामीण भागात प्रोजेक्ट निदान या अभियानाची अंमलबजावणी केली. मनीषा आव्हाळे आता उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्या आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं स्वतःचं असं जाळं आहे. आपला दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर्स, हॉस्पिटल अशा विविध माध्यमातून महानगरपालिकेची आरोग्य सेवा नागरिकांसाठी उपलब्ध आहे. त्याचा म्हणावा तसा परिणामकारक वापर आतापर्यंत झालेला नव्हता. मनीषा आव्हाळे आयुक्तपदी आल्यामुळे निदान महिलांसाठीचे अनेक आरोग्य उपक्रम आता राबवले जातील, असं एक आशादायी चित्र निर्माण झालं आहे.